महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। चालू करायचं की नाही सांगा, मग मी स्टार्ट करेन। कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना हा जो मोठा कालावधी मला शासनाने उपलब्ध करून दिला त्या मराठवाड्याच्या सेवेकरता, त्याकरता मी शासनाचा अत्यंत आभारी आहे। आणि हे शेवटचे जे आमचे माझ्या करिअर मधले 3.5 वर्ष हे अत्यंत समाधानाचे गेले आणि जे मराठवाड्यातले सगळे रखडलेले प्रकल्प मी पूर्ण करू शकलो त्याचं मला समाधान आहे। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मोठा प्रकल्प होता लेंडी आंतरराज्य प्रकल्प, तो आम्ही पूर्ण करू शकलो, त्याचं खूप समाधान आहे। त्यानंतर भविष्यामध्ये जे आपल्याला पाणी आणायचं आहे वेस्ट फ्लोइंग रिव्हरचं आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये, आणि तो प्रकल्प देखील त्याचा आपण प्री फिजिबिलिटी रिपोर्ट शासनाला सबमिट केलेला आहे आणि तो देखील आता लवकरच मंजूर होणार आहे। त्यामुळे जवळपास 78 TMC इतकं पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणू शकू, त्याचं एक मोठं समाधान मला आहे, जो प्रकल्प अहवाल माझ्या काळात तयार झाला। त्यानंतर दुसरं सर्वात मोठं आणि महत्वाचं काम, जो 25 वर्षापासून रखडलेला सहस्त्रकुंड प्रकल्प होता, त्याला देखील आता पुढच्या कॅबिनेटमध्ये हा ठेवण्यात येऊन त्यालाही मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे। कारण हा देखील प्रकल्प 25 वर्षापेक्षा अधिक काळाकरता रखडलेला होता आणि याचा फायदा विदर्भातल्या यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुका या 2 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। तसेच आपल्या वैतरणा मुकणे ही जी नदीजोड योजना आहे, ती देखील जवळपास 2001 पासून रखडलेली होती, त्या कामाला देखील आपण गती दिलेली आहे आणि ते पाणी देखील पुढच्या वर्षापासून जवळपास 16.5 TMC इतकं पाणी त्या स्पिलवेची क्षमता आहे आणि ते देखील काम आपण पूर्ण करू शकतो, याचं मोठं समाधान मला आहे। एवढ्या मोठ्या उच्च पदावर आपण कार्यरत असताना एखादी अविस्मरणीय घटना आपल्या हातातून एखादं काम घडलेलं आहे याचं आपण सांगा। नाही, आता आपल्या अविस्मरणीय घटना तर अशी सांगता येईल की जो देशाचे आपले सर्वोच्च पद आहे पंतप्रधान माननीय मोदीजी, हे जेव्हा ऑक्टोबर 2023 मध्ये निवंडे प्रकल्पाचं लोकार्पण करायला आले होते, तेव्हा त्यांचं स्वागत करण्याचा मान मला मिळाला आणि तो माझ्या करिअरचा सर्वात परमोच्च बिंदू होता असं मला वाटतं। आणि ती संधी केवळ या महामंडळाचा कार्यकारी संचालक असल्याने ती उपलब्ध झाली, याबद्दल मी शासनाचं ऋण व्यक्त करतो। त्यानंतर या मधल्या ज्या काळामध्ये आमचे मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी केलं, अतिशय खंबीर साथ त्यांनी आम्हाला प्रत्येक अडचणीच्या वेळी दिली आणि एक दिशा आम्हाला दिली, त्याबद्दलही मी त्यांचे अत्यंत ऋणी। आपण काय उपदेश कराल आगामी जे अधिकारी आहेत क्षेत्रामध्ये त्या डिपार्टमेंटला? नाही, तो तर असा संबंध आहे की जसं मी माझ्या भाषणात सांगितलं आहे की नवीन पिढीला आता आपल्याला उत्तर त्यांच्यावर जबाबदारी आता अजून वाढणार आहे। लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत सोशल मीडियामुळे। आता जसं शासन देखील अतिशय गतिमान झालेलं आहे आणि आपल्याला जे काही पत्र निर्गमित होते व्हॉट्सअपवर जवळपास कार्यालय चालतंय, त्याच्यामुळे आज शासनाकडून निर्गमित झालेलं पत्र एका तासामध्ये इथे पोहोचतं आहे, ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे, आणि त्याचं उत्तर किंवा निराकरण आपल्याला ताबडतोब करायचं आहे। पूर्वी असं नव्हतं, पूर्वी आपल्याला एखादं शासनाचं पत्र आल्यानंतर तो आरामात आपण त्याचं अनुपालन द्यायचो, पण आता तशी वेळ नाही आणि ते बदल आता या सर्व नवीन अभियंत्यांना त्यांच्या मध्ये घडवायचं आहे। परत ज्या कार्यक्षेत्रावर ज्या काही अडचणी येत आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्यामुळे कामं बंद करण्याच्या असो, तर त्याच्यामध्ये ते मिक्स होणं त्यांना अत्यंत गरजेचं आहे। ही अशी मला त्या नवीन पिढीकडून अपेक्षा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुपरा मराठवाडा करण्याचा जे संकल्प ठेवला आहे, म्हणजे गोदावरी तिकडे खोऱ्यातलं पाणी फ्लोटिंग करून आता मराठवाड्यामध्ये आणून इथला सगळा भाग इरिगेशन युक्त करायचा आहे, या संदर्भात आपली काय? नाही, यामध्ये तर शासनाने मोठं काम केलेलं आहे। त्यांनी ऑलरेडी जवळपास 15,500 कोटीची आपली दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि जवळपास 2,000 कोटीची दमणगंगा एकदरे गोदावरी या 2 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याचं काम आता चालू आहे आणि त्याचं अंतिम मान्यता आपल्याला जर फॉरेस्टची मिळाली तर पुढच्या आपण 2-3 महिन्यामध्ये त्याची आपण निविदा काढू शकतो। त्याचप्रमाणे काही नवीन आपण पायंडा पाडण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्यामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळणार आहे, म्हणजे पीपीपी मॉडेलवर हे काम नाविन्यपूर्ण पद्धतीने करायचं शासनाचा मानस आहे। तर त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हे जे प्रशासकीय मान्यतेच्या प्रकल्पाचं पाणी येत्या 2-3 वर्षात आपल्याकडे निश्चितपणे येईल आणि जे मी आता 78 TMCचं जे सांगितलंय त्याला देखील काही जास्त वेळ लागणार नाही, कारण शासनाची तशी इच्छा आहे।